त्या ओल्या चिंबदारा तरी राबतो शेतात आमचा सर्जा राजा. कारण आपला भारत कृषी प्रधान देश असून कृषी क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या आपण शेतकऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करत असतो. तर यावेळेसचा कृषी क्षेत्रातील सन्मान माननीय श्री विश्वनाथ गोविंदराव होळगे नैसर्गिक शेतीच्यासाठी त्यांना सन्मान केला जाणार आहे. मी त्यांना आदरपूर्वक प्राचारण करतो की आपण स्टेजवर यायचं आहे आणि सन्माननीय सर्व मान्यवरांना विनंती करतो की होळगे सरांचा आपण सर्वांनी जीवन गौरव पुरस्काराने त्यांना आपण सन्मानित करावं. माननीय डॉक्टर विलास ढवळे सरांना विनंती करतो की आपण त्यांचं मानपत्राचे वाचन करावं. माननीय विश्वनाथ गोविंदराव होळगे, शेती हा भारताचा प्राण आहे. संबंध जगात भारत हा शेतीप्रिय देश म्हणून ओळखला जातो. होळगे साहेबांच्या मामा आणि जे रिलेटिव्ह आहेत त्यांनी कृपया वर यावं. रासायनिक खताचा अतिवापर यामुळे आरोग्यावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन आपण सेंद्रिय शेतीचे महत्त्व लोकांना पटवून दिले. आधी कृती करा आणि मग इतरांना सांगा या युक्तीप्रमाणे आपण स्वतः अनेक नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये करून एक नवा आदर्श निर्माण केला. आपल्या आर्या या नैसर्गिक शेतीमधील अन्नधान्यास मोठ्या प्रमाणावर देशभर मागणी आहे. माणसाचे जीवनमान उन्नत करण्यासाठी आपण अविरत प्रयत्न केला आहे. सेंद्रिय शेती हाच भविष्यातील प्रकल्प असणार आहे. याची जाणीव ठेवून आपण केलेले काम निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या या कार्याचा आम्हाला गौरव वाटतो. म्हणून दिवंगत गंगाधररावजी पांपटवार जीवन गौरव पुरस्कार देऊन आपणास आम्ही सन्मानित करीत आहोत. यानंतर शेवटचे 2 विशेष पुरस्कार या ठिकाणी संस्थेच्या वतीने दिले जाणार आहेत.